वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा दुहेरी संकट ओढवले आहे। एकीकडे मान्सूनचा उशिरा झालेला पाऊस आणि दुसरीकडे 40 अंशांहून अधिक तापमानामुळे अनेक संत्रा बागांमधील झाडे वाळून गेली आहेत। यामुळे मृग आणि आंबिया बहाराचे उत्पादन धोक्यात आले असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरुळपीरसह इतर तालुक्यातील अनेक संत्रा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे वाळल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्याच्या मध्यापासून संत्रा झाडांना ताण देण्यासाठी नियोजनपूर्वक पाणी बंद केले होते। साधारणपणे 1.5 महिना हा पाण्याचा ताण आवश्यक मानला जातो, ज्यामुळे पुढील बहार चांगला येण्यास मदत होते। मात्र यंदा जून महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंतही समाधानकारक मान्सूनचा पाऊस झाला नाही। परिणामी झाडांवरील पाण्याचा ताण 2 महिन्याहून अधिक काळ कायम राहिला। यातच तापमान सलग 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने अनेक संत्रा झाडे पूर्णपणे वाळून गेली। त्यामुळे मृगबहार आणि आंबिया बहार या दोन्ही हंगामातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे। सुधाकर चौधरी, आमच्या तालुक्यातील सर्व संत्रा बागा जे आहेत ते सुकलेले आहेत। तरी मायबाप सरकारने या सर्व शेतकऱ्यांच्या संत्रा बागाचे सर्वेक्षण करून सर्वांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि लवकरात लवकर या संत्रा बागाच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात यावे, ज्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना आता पुढील विकासाकरिता थोडीफार काहीतरी मदत होईल अशी मायबाप सरकारकडे विनंती आहे। उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेक बागायतदार अडचणीत आले आहेत। माझ्या शेतातले सर्व संत्र्याचे झाडं 75% वाळलेले आहेत। तरी व तालुक्यातील सगळ्या कास्तकारांचे संत्रा यावर्षी वाळून गेलेला आहे। तरी शासनाने याबद्दल ताबडतोब संत्र्याचा सर्वे करून वाळलेल्या संत्र्याचा त्यांना शासनाकडून मदत द्यावी। यामुळे नुकसानग्रस्त संत्रा बागांचे तातडीने पंचनामे करून शासनाने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। गजानन इंगोले, संत्रा बागायतदार। दरवर्षी संत्रा येण्यासाठी एप्रिल पासून साधारणतः पाणी दिल्या जात नाही आणि त्यामुळे यावर्षीचे ऊन लक्षात घेता जास्त उष्णता असल्यामुळे संत्रा बागा ह्या तळणीवर सोडल्या असताना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या सुकलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम यावर्षी शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार नाही। म्हणून महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमच्या शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे। सततचे वाढते तापमान आणि उशिरा झालेला पाऊस यामुळे वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे। आता शासन या नुकसानीची दखल घेऊन आर्थिक मदत जाहीर करते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।